सामना पाहतोय आपण स्वर्गीय भास्कर 11 अंजप बनाम शेलू अशी ही लढत आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली अंजप संघाकडून. आपण पाहतोय मारुती ऑन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला आपण प्रवीणला पाहतोय. गोलंदाज वापरला जातोय शेलू संघाकडून. आपण पाहतोय धनंजयला. पहिला चेंडू फेस करतोय धनंजय. अतिशय वेगवान हा चेंडू हाताळला गेला होता. निर्धाव चेंडू पहिल्याच आला गेला या गोलंदाज धनंजयचा. जोरदार अपील झाली होती या चेंडूवरती. अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली गेली आहे आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली गेली आहे. या सिंगल धावेने खातं मात्र ओपन झालं गेले अंजप संघाचं. हाही अतिशय वेगवान चेंडू होता. प्रवीणला त्या ठिकाणी समजला नाही. पुन्हा एक निर्धाव चेंडू आला गेलाय. वारंवार जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी साकारतो. आपण पाहतोय धनंजयला. 3 चेंडू फेस केले गेलेत. अवघी एक सिंगल धाव खर्च केली गेली आहे. काय चेंडू होता. अतिशय वेगवान हा चेंडू होता. पायावरती हा चेंडू आदळला गेलाय. हा देखील निर्धाव चेंडू आला गेलाय. 4 चेंडू फेस केले गेलेत. अवघी सिंगल धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती अंजप संघाच्या. कारण तितके वेगवान चेंडू आपण पाहतोय धनंजय या गोलंदाजाकडून. हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. दुसरा त्या ठिकाणी चांगला बॅकअप मिळायला गेलं आणि या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता पाहिली आपण प्रवीण आणि मारुती या दोन्ही फलंदाजांमध्ये. या 2 धावेने धावफलक पुढे सरकले गेले. 3 धावा धावफलकावरती पाहतोय. या षटकातला हा शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल धनंजयचा. अपील मात्र जोरदार झाली होती परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आपण पाहतोय. पुन्हा निर्धाव चेंडू आला गेला आणि पहिलं षटक मात्र संपलं गेलंय. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय अंजप संघाच्या. अतिशय चांगलं षटक त्या ठिकाणी हाताळलं गेलं धनंजय या गोलंदाजाकडून. अवघ्या 3 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. प्रवीण सारख्या फलंदाजाला मात्र शांत बसवलं गेलं धनंजय या गोलंदाजाने. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय शेलू संघाकडून. गोलंदाज प्रेमला पाहतोय. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मात्र वाकस या संघाबरोबर खेळेल. अंतिम सामना असेल तो. हा देखील खराब चेंडू या ठिकाणी घोषित केला गेलाय पंचांनी. म्हणजे व्हाईट बॉल आला. एक अवांतर धाव मिळाली जाते. 4 धावा धावफलकावरती. हा चेंडू या ठिकाणी मात्र फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. चेंडू अडवला गेला. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली. आता स्ट्राईक एंडला आलाय. आपण पाहतोय प्रवीणला. या प्रवीणवरती पूर्णपणे जबाबदारी असेल अंजप संघाची. पुन्हा अपील जोरदार झाली होती. निर्धाव चेंडू आला गेलाय. वारंवार जोरदार फटके
त्या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न होतोय प्रवीण या फलंदाजाचा. प्रयत्न मात्र असफल होत आहेत. फलंदाजावरती हेवी ठरले जात आहेत गोलंदाज शेलू संघाचे. काय अतिशय वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय शेलू संघाकडून. हा मात्र बॅटच्या रडार मध्ये आला आला तसा भिरकावून दिलाय. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका येतोय, षटकार. ज्या फटक्यांची अत्यंत गरज होती अजब संघाला, तो फटका मात्र आलाय प्रवीणच्या बॅट मधून. कितपत या ठिकाणी टार्गेट सेट केलं जाईल अजब संघाकडून. हाही फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी चेंडू अडला गेलाय आणि निर्धाव चेंडू आला गेलाय. या ठिकाणी आपण पाहतोय धावफलक 11 धाबे मिळवण्यावरती आपण अंजप संघाला पाहतोय. अद्यापपर्यंत मात्र चांगली गोलंदाजीचा नजारा आपण पाहायला गेलाय शेलू संघाकडून. अवघ्या 11 धाब्यावरती थांबवलं गेलंय या अंजप संघाला. हाही फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडविणार फेकणार तत्पूर्वी एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे, म्हणजे 12 धाबा धावफलकावरती. हाही चेंडू निर्धाव आला गेलाय आणि षटक संपलं गेलंय. 12 धाबा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय. 12 धाबा धावफलकावरती पाहतोय. अवघ्या 6च्या सरासरीने या धाबा या ठिकाणी आल्या गेल्या तर अंजप संघासाठी शेवटचं आणि अंतिम षटक मात्र शिल्लक, आणि ते षटक या ठिकाणी घेऊन येतो शेलू संघाकडून. आपण पाहतोय साई. या षटकामध्ये कुठेतरी धावा या ठिकाणी कराव्या लागतील अंजप संघाला. हा देखील चांगला चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी फेस केला गेला साई या गोलंदाजाने. निर्धाव चेंडू आला गेलाय. धावफलक स्थिर आपण पाहतोय 12. कुठेतरी एखादं 1-2 फटके मोठे मारावे लागतील. हा फटका मात्र सजवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडेसे मिसफिल्ड झालं गेलंय. एका धावेचं रूपांतर त्या ठिकाणी 2 धावेमध्ये केलं गेले, म्हणजे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिली गेली. प्रवीण टू मारुती या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हाही फटका त्या ठिकाणी लेग साईडला गेला. या क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत त्या ठिकाणी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता या 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या गेल्या. आता 16 धाबा धावफलकावरती पाहतोय जब संघाच्या. 3 चेंडू फेस केले गेलेत साई या गोलंदाजाने. अवघ्या 4 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. बॅटची लिडिंग एज लागली गेली होती, चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. निर्धाव चेंडू आला गेलाय.
इथे मात्र विकेट जाते या प्रवीणची विकेट या ठिकाणी गमावली जाते.
हा देखील चांगला फटका आलाय. वन बाउन्स येतोय पुन्हा एकदा. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय पंचांकडून. धावफलकावरती अद्यापर्यंत आपण धावा पाहतोय. 10 धावा लागल्या गेल्यात. रिव्हर्स सटेंबा करण्याचा प्रयत्न होता फलंदाज भावेशचा. प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडू या ठिकाणी आला गेलाय. 14 चेंडू आणि अजूनही 7 धाब्यांची मात्र गरज असेल विजयासाठी शेलू या संघाला. हा देखील फुलटॉस चेंडू होता. त्या ठिकाणी लेग साईडला भिरकावलाय चेंडू. बऱ्याच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू अडविणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र या 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये 12 धाबा धावफलकावरती पाहतोय. अजूनही 13 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज असेल. हा येतोय निर्धाव चेंडू. षटक संपलं जात आहे पहिलं. 12 धाबा धावफलकावरती. अजूनही 12 चेंडू आणि 5 धाब्यांची मात्र गरज असेल शेलू संघाला. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय प्रवीणला पहिला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव आला गेलाय. 11 चेंडू आणि 5 धाब्यांची मात्र गरज असेल. हाई या ठिकाणी अगदी स्लोअर गतीने चेंडू हाताळला होता प्रवीणने. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. अजूनही 10 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज शेलू संघाला. या ठिकाणी मात्र शॉर्टपिच चेंडूवरती चांगला फटका आलाय. येतोय चौकार आणि या ठिकाणी मात्र विजयी ठरला जातो शेलू संघ. यानंतर मात्र पुढचा सामना असेल शेलू बनाबा वाकस असा हा शेवटचा आणि अंतिम सामना होईल. आणि मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच बाकी होती ती असेल रोहितने. चांगली फलंदाजी केली गेली होती. तर रोहित जब संघाचा यायचे आपले मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायचंय. आणि आत्ताच्या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय. भावेश ज्याने चांगली फलंदाजी केली गेली आहे. शेलू संघाचा भावेश.
आणि यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत गणेश सरांचा.